तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे ते. तर तुम्ही मला एक सांगायचं आहे की तुम्ही जे कमेंट करताना ती मी आता डायरेक्ट विषय रेंगाळत नेण्यापेक्षा डायरेक्ट विषयावर येणार आहे. तर तुम्ही ज्या कमेंट करताना तर मला एक असा ऑप्शन सापडलेला आहे आता की कमेंट जर तुम्ही करता तर जे लाईक करतात ना, आता कमेंट तर भरपूर जण करतात, पण त्यातले काय काय जण काय काय म्हणण्यापेक्षा एक दोघं जणच लाईक करतात. तर मला आता मी कुणाला लाईक करणार आणि कुणाला नाही ते मी ठरवलेलं आहे. कारण मला पण आता ऑप्शन दिसलाय की कमेंट केले की लाईक कोण करतंय का नाही, पण तुमच्या व्हिडिओला लाईक करायचं का नाही आता ही सुद्धा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण मी सगळ्यांच्या प्रॉपर ज्यांच्या कमेंट येतात ना त्यांना प्रॉपर सपोर्ट करते. त्यांना व्हिडिओ म्हणजे मला जेवढा टायमिंग भेटते ते जे होत आहे ना तर तेवढा व्हिडिओ मी म्हणजे होता होईल तेवढा व्हिडिओ मी वॉच करते आणि प्रामाणिकपणे लाईक करते. कारण आपला स्वतःचा स्वभाव प्रामाणिक आहे तर आपण दुसऱ्यासाठी बदलायचं नाही असं माझं पर्सनल मत आहे. तर तुम्हाला ना व्हिडिओला मी तुम्हाला डायरेक्ट सांगते, लाईक करायचं नसेल तर प्लीज कमेंट करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. आणि जे कोणी प्रामाणिक असतील ना तर त्याने अवश्य लाईक करा, कमेंट करा. मी पण तुम्हाला तसंच प्रामाणिकपणे जसा तुमचा सपोर्ट भेटेल तसा 100% सपोर्ट करणार आहे. कसं आहे माहिती आहे का, मला सांगा, मी नवीन यूट्यूबर आहे तर तुम्ही मी काय करते आता, काय काय जुने यूट्यूबर असतील किंवा काय आपल्याला कुणी कमेंट केली तर त्याचं प्रामाणिकपणे लाईक करणं, कमेंट करणं असं करते, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यांना असं वाटतंय की आता लाईक केलं म्हणजे ही व्हिडिओ भरपूर पुढे जाणार, तर तसं काही नसतंय. व्हिडिओ भरपूर पुढे जायचं कारण नाही, ती फक्त त्या कंटेंटवर अवलंबून असते. तुम्ही लाईक केलं किंवा नाही केलं याच्यावर काही म्हणजे परिणाम होत नाही. आणि जर तुमचा जर ती गैरसमज असेल ना तर तुम्ही 100 लाईक जरी केल्या किंवा एकही लाईक त्याच्यावर नाही पडली आणि व्हिडिओमध्ये जर चांगला कंटेंट असेल, चांगला दम असेल व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ ही पुढं पळणार. तर तुमच्या मनातला गैरसमज दूर करून टाका की लाईक केलं की व्हिडिओ पुढं पळतोय आणि लाईक नाही केलं की व्हिडिओ तिथंच राहतोय. हे म्हणजे एक लाईक म्हणजे नाही, एक फक्त दिलेली एक प्रोसिजर आहे. त्यांनी थोडंसं एक जसं आपण एक लाईक प्रोसिजर म्हणून आहे तसं. तर असो अशा म्हणजे निगेटिव्हिटीकडे मी काय जास्त लक्ष देत नाही आता. तर माझं चांगलं व्यवस्थित कंटेंट काढणं, सकाळची फ्रेश सुरुवात, माझं सगळं मी हाय असं ठेवणार आहे. तुम्हाला एक दिवशी सांगायचं होतं तेवढं माझं सांगून झालेलं आहे. तर आता इथं माझी झालेली आहे फ्रेश अशी सुरुवात. तर कसं आहे, इथं जरा थोडीशी लाल माती वगैरे टाकून घेतली होती, त्याच्यासाठी थोडंसं जास्त पाणी मारलेलं आहे आज मी. कारण तुम्हाला दिसत असेल इथं गवत पण भरपूर येऊ दिले मी, कारण का माहिती का, मला टाकायची होती त्यात लाल माती. तर बाहेरचं सगळं उरकून येऊन इथं मी आता माझी तयारी करत आहे. तर तयारी वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर चहाला पण टाकायचं होतं. कारण सकाळी कसं आहे माहिती आहे का, आज मी सकाळी एकदा चहा घेत असते उठल्यानंतर टिफिन बनवताना, पण आज काही घेतलं नाही. त्याच्यामुळे सगळं उरकून घेतलं, म्हणलं सगळं झाल्यानंतर चहा घ्यावा. तर बाकीचं काही नाही, आज भरपूर काही वेळ नाही, त्याच्यामुळे फक्त थोडंसं सावरून केस वगैरे बांधून घेऊन टिकली वगैरे लावून आता बाकीचं फक्त डायरेक्ट किचनमध्ये जाणार आहे. केस वगैरे विंचरणार आहे नंतर ज्यावेळेस मला टायमिंग भेटेल त्यावेळेस. तर आता इथं ना आज मला बनवायची होती बघा अंड्याची भुर्जी. अंड्याच्या भुर्जीसाठी ना भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. पहिल्यांदा हिरवी मिरची मस्त अशी तळून घेतलेली आहे, त्याच्यात कांदा टाकून घेतलेला आहे, टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि मऊसर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. असं सगळं मऊसर तळून झालं की त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि थोडंसं नकळत काळं घरचं तिखट टाकलेलं आहे, एकदम किंचित. तर त्याच्यानंतर टाकलेले आहेत अंडे. तर अंडे ना आज कोणी मित्र अंडे आज खात नाही गुरुवारचं, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलं होतं. तर 4च अंड्याचं भुर्जी केलेली आहे टिफिनसाठी. तर त्याच्यानंतर भुर्जी वगैरे बनवून घेतली. काय ह्याच्यामध्ये ना फक्त आता 4 अंडे टाकून घेतले ना मी ना, ह्या भुर्जीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. तुम्ही पण म्हणजे आवडत असेल तर टाकून बघा, छान होते भुर्जी, एक वेगळीच अशी छान युनिक टेस्ट लागते काय तर मस्त. आणि थोडासा आपला सुहाना किंवा मटन मसाला असतो ना घरकुल, तो पण टाकला तर चालतं. त्यानं ना भुर्जीला किंवा अंड्याच्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते बघा. तर इथं जास्त काय अंड्याला तळून घेतलं नाही, थोडंसं तळून घेते मी, कारण जास्त तळगी टेस्ट राहत नाही भुर्जीला. तर इथं मस्त असं चहा करून घेतलेला आहे, टिफिन वगैरे गेलेला आहे, आता त्यांनी गेलेले आहेत. तर इथं मी चहा वगैरे घेतलेला आहे, कारण ही वेळ ना माझी जवळजवळ 7:45 7:30ची वेळ ना मस्त असं चहा वगैरे घेतलेला आहे. आज टिफिन गेला, त्याच्यानंतर पोरांची शाळा चालू झाली, तर रुटीन कसं मस्त वाटते बघा, एकदम फ्रेश वाटते. का म्हणजे असं शाळा नव्हती तर कसं रुटीन पूर्ण चेंज झालं. असं रुटीनला कोणता टाइम टेबल राहिला नव्हता. नाही, रुटीनलाच नाही, आपल्या आयुष्याला सुद्धा टाइम टेबल असलं तर आपलं आयुष्य व्यवस्थित असं
चालते म्हटलं तर तसं एकदम खरं आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण कधी उठणार कोणतंही काम करणार तसं कधीच व्यवस्थित कुठलंच काम होत नाही. त्यामुळे जे टाईम टू टाईम आपण कामं केली ना, जे ती वेळेनुसार केली ना, तर वेळ पण वाचते आणि आपल्याला फ्रेश पण वाटते आणि काम करायला एक ऊर्जा पण येते. तर आता इथं मी बनवायला लागली आहे बघा. आता आपली मटकीची डाळ असते ना, ती हिरवी मिरचीची मटकीची डाळ आज थोड्याशा युनिक पद्धतीने बनवणार आहे. कारण कोणतीही भाजी असू द्या, फक्त एका भाजीचे आपण 3 ते 4 प्रकार जर शिकले तर आपल्याला आठवड्यात एकच भाजी रिपीट रिपीट अशी येत नाही. रिपीट भाजी करायची म्हटलं तर आपल्या आवडीची एखादी भाजी समजा, तर मग ती भाजी आपण ऑटोमॅटिकली रिपीट खाऊ शकतो, करू शकतो आवडीनं. तर माझ्यात ना गवारीची भाजी फक्त आम्हाला ना सगळ्यांना पूर्ण फॅमिलीला गवारीची भाजी आवडते. त्यामुळे ती तुम्हाला जास्त मी व्हिडिओमध्ये टाकते, कारण आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून ती मी रिपीट करत असते आवडीमुळं. तर इथं ना मटकीच्या डाळीचे 2-3 प्रकारे बनवत असते. पहिले तर ना मी हिरवी मिरची टाकलेली आहे, भरपूर असा कांदा टाकलेला आहे, कांदा लालसर तळून घेतलेला आहे आणि लाल असा कांदा तळला की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 5-6 पानं टाकलेली आहेत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर असं मस्त असं चांगलं एक 5 ते 7 अशी मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे आणि लगेचच गरम गरम पोरांना जेवायला वाढलेलं आहे, कारण यांना जायचं आहे आता शाळेत. तर आता भाजी झाली आपली, भुर्जी झालेली आहे, पोहे काय आपलं सॉरी भुर्जी झालेली आहे. त्याच्यानंतर मटकीची हिरवी मिरचीची भाजी झालेली आहे आणि एक भाजी रस्सा भाजी पण म्हणजे थोडीशी बनवलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा भात, हे सगळं पोरांना जेवायला वाढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथला आता मला सगळा किचन कटा वगैरे आवरून घ्यायचा आहे. पण म्हटलं पोरांचा शाळेचा टायमिंग होईल म्हणून आता बघा जवळजवळ वाजलेले आहेत 9:45. यांना मी एक 15 मिनटं म्हणते माझं आवरलेलं आहे, तुम्ही जेवण करून घ्या. माझं तर सकाळी 7:45ला निम्मा स्वयंपाक झालेला असतो. निम्मा म्हणण्यापेक्षा ह्यांनी 7:45ला जरी जेवण केलं ना तरी पण माझा स्वयंपाक रेडी असते. पण पोरांचं कसं असते माहिती का, त्यांचा सकाळी अभ्यास, त्याच्यानंतर अभ्यास झाला की परत आंघोळ्या, त्याच्यानंतर मग नंतर ती काय खायचं का नाही ती मग तिथनं 9च्या पुढं ठरवते. त्यामुळं मी काय करते, डायरेक्ट आपलं बनवून ठेवायचं, 1-2 भाज्या बनवून ठेवायच्या, एक भाजी टिफिनसाठी त्यांना आणि सकाळी तर एक भाजी बनलेलीच असते. तर आज ना मी आता ह्यांना शाळेत वगैरे सोडते, पण मला अजून थोडंसं बोलायचं होतं तुझ्यासोबत. तर त्यांची शाळेची तयारी वगैरे झालेली आहे, ही निघतील आता. पण मला ना आज खरं तर ही कमेंट वगैरे विषयी बोलायचं नव्हतं जास्तीचं. पण कसं आहे माहिती का, काय का गोष्टीला म्हणजे कसं आहे बोलल्याशिवाय पण होत नाहीत गोष्टी, कारण आपण शांत राहतो आणि मग त्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही म्हणलं ना, तर तसं आहे बघा. तर त्याच्यामुळे आज कमेंटबद्दल मी बोललेले आहे व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झालं जेव्हापासून कमेंट येतात ना तेव्हापासून हे असंच चाललंय, पण मी काय लक्ष देत नव्हते. म्हणलं जाऊ दे, आज कोणी असं उद्या व्यवस्थित होईल, परवा व्यवस्थित होईल, पण आपण बोलल्याशिवाय काही व्यवस्थित होत नाही हे माझ्या लक्षात आलं ना, तेव्हापासून मी विचार केला. म्हणलं आपण असं थोडंसं बोललं पाहिजे, नाहीतर ह्यांना करो किंवा ना करो तर आपल्याला जी पाहिजे ते आपण आता मला जसं वाटतंय ती तर मी बोलणार आहे. तर आता पोरांची वगैरे तयारी झालेली आहे इथं. आता यांचं कसं आहे माहिती का, बूट खराब होते म्हणून स्प्रेची एक बॉटल केलेली आहे मी. ही बॉटल ना एकदम कामाची आहे बघा. तुम्हाला पण अशी बॉटल तयार करायची ती तुम्ही करू शकता. काय नाही, बस काय करायचं माहिती का, थोडंसं आपलं फिनेल असते का ना ते टाकायचं आणि मस्त असं पाणी टाकायचं